मध्ये निश्चळ अंतरी बिंबले. म्हणजे आपल्याला सगळ्यांना कळलं देव कोण आहे आणि समाप्ती म्हणजे काय. समव्याप्ती हा भगवंत कसा आहे, ईश्वर देव हरी कसा आहे, हा सगळ्यांमध्ये सारख्याच प्रमाणाने व्यापून आहे. कळलं की नाही. म्हणजे आपण म्हणतो ना मुंगीच्या पावलात सुद्धा देव आहे. देव कुठे नाही, चराचरामध्ये व्यापून उरलेला हा देव आहे. कळलं की नाही. मग ह्या देवाला आपण कसं पाहायचं हे शिकलो. कळलं की नाही. ह्या देवाला जर आपल्याला ओळखून घ्यायचं असेल, देवाला समजून घ्यायचं असेल, तर आपल्याला सद्गुरु भगवंताला शरण जायला पाहिजे. या कारणे ज्ञाता पाहावा, त्याचा अनुग्रह घ्यावा, सारा सार विचारे देवा मोक्ष प्राप्ती. कळलं की नाही. देवाला पाहिजे आपल्याला. मग काय, ज्ञाता पाहावा. गजानन महाराजांसारखे, कडसिद्धेश्वर महाराजांसारखे ज्ञाते आहेत, ज्यांनी देवाला ओळखलं आणि देवाबरोबर त्यांचा अखंड सान्निध्य आहे, सतत त्यांचा सहवास आहे. कळलं की नाही. अशा संतांच्या सान्निध्यात गेल्यानंतर ते आपल्याला देव दाखवून देतात. कळलं की नाही. आणि आता आपण काय पाहिलं, आज हरितालिका. कळलं की नाही. बघा, म्हणजे आपण जर पाहिलं ना तर आपल्या ह्या आपले मुलं, म्हणजे मुलं बाबा जे आहेत, आई बाबा, त्यांचीच ही योजना आहे. आणि त्यांच्या योजनेने सगळे हे संत भूतलावर येतात. आणि त्यांनी मग काय केलं, अगदी गुढी पाडव्यापासून होळी पौर्णिमेपर्यंत संपूर्ण वर्षभर असे सण ठेवून दिलेले आहेत की या सणांच्या माध्यमातून आपल्याला देव कोण आहे कळलं पाहिजे. सतत आपल्याला देवाचं अनुसंधान सतत राहिलं पाहिजे. कळलं की नाही. कारण तेच मुख्य आहे ना. बघा बाजूला कुत्री मांजर डोंगर किती आहेत. कळलं. त्यांना देवाचं अनुसंधानाची गरज आहे. पण आपल्याला माणसाचं ते शरीर दिले त्यांनी का. माणसाचं शरीर देण्याचं एकच कारण की ह्या शरीराच्या माध्यमातून त्या देवाला आपण प्राप्त करू शकतो. आणि देवाला प्राप्त करणं हेच नरदेहाचं सगळ्यात पहिलं कर्तव्य आहे. अहो संसार सगळ्यांचेच होतात, कोणाचे होत नाही संसार. कळलं ना. ते कावळ्या चिमण्या हे पण संसार करतात. कळलं ना. पण आपला संसार कसा असायला पाहिजे. कळलं ना. आणि मग ह्या संसारामध्ये देवाला प्राप्त करणं, मी स्वतः कोण आहे ज्ञान प्राप्त करणं, ह्याच्यासाठी माणसाचं शरीर त्याने आपल्याला दिले. कळलं की नाही. आणि मग आज आता बघा ना हरितालिका आहे. बघा ह्या सगळ्या गोष्टी अशा समजावलेल्या आहेत. कळलं ना. हरितालिका म्हणजे पार्वती आणि परमेश्वर. आता पार्वती परमेश्वराचं लग्न आणि त्यांची रास क्रीडा ही अनंत काळपर्यंत चाललेली आहे. श्रीकृष्ण भगवंताने आपल्याला रास क्रीडा दाखवून दिली गोपींच्या मार्फत. कळलं ना. पण ही शंकर पार्वती ह्यांची रास क्रीडा अनंत काळपर्यंत चाललेली आहे. आणि ही रास क्रीडा म्हणजेच काय, प्रकृती आणि परमेश्वर. कळलं की नाही. आपण म्हणतो ना शरीर देहपुरामधला ईश तो पुरुष. कळलं की नाही. मग पार्वती म्हणजे काय, ही आकाराला आलेली संपूर्ण सृष्टी म्हणजे पार्वती. आणि या सृष्टीमध्ये राहून चैतन्य रूपाने जो संपूर्ण व्यवहार करतोय तो आत्मा, तो पुरुष. कळले की नाही. मग आता काय झाली, आता ह्या बघा या सगळ्या लाक्षणिक कथा असतात. ह्या पार्वती मातेला लग्न करायचं होतं. कळलं ना. आता ही हिमालयाच्या उदरी जन्माला आलेली आहे, हिमालयाची कन्या म्हणून. कळलं ना. आणि मग जन्माला आल्यानंतर मग हिमालयाने ठरवलं की आता हिचं लग्न कोणाशी लावायचं. कळलं. आणि सगळ्यात त्यावेळेला कसं विष्णू भगवान म्हणजे एकदम श्रेष्ठ वाटतात ना सगळ्यांना. मग हिमालयाने ठरवलं. तेवढ्यात नारद मुनी किती आले. मग नारद मुनीने सांगितलं हिच्यासाठी योग्य वर म्हणजे विष्णू भगवान. कळलं की नाही. आणि मग तसं म्हटल्यानंतर झालं. पण पार्वतीला काही ते पटलं नाही. पण पार्वतीच्या मनामध्ये होतो शिवशंकर आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. कळलं ना. मग पार्वती निघून गेली मैत्रिणींबरोबर आणि तिने मग तपश्चर्या सुरू केली. अहो ते हरितालिका वध करतात, शिवलिंग तयार करतात, 3 शिवलिंग, आणि ती पूजा करतात. मग अशा ती वर्णन खूप मजेशीर वर्णन आहे. मग अशा पद्धतीने पार्वती मातेने तपश्चर्या सुरू केली. आता तपश्चर्या सुरू केल्यानंतर ना आपले हे आदिनाथ असतात ना, त्यांना पण वाटतं थोडीशी परीक्षा करावी म्हणून, घ्यावी म्हणून. कळलं ना. मग शंकर भगवान आले तिथे एका बटूच्या वेशात. बटू म्हणजे आपला मुंजा झालेला बटू म्हणतात ना तसा. आणि त्यांनी बापरे काय तेवढी तपश्चर्या करतोस तू आणि कशासाठी. म्हणतो नाही मला म्हणे शिवशंकर पती पाहिजे. बापरे शिवशंकर म्हणजे तो चामड्याची वस्त्र हे करतो,
कळलं ना, मोठ्या जटा वाढवलेल्या आहेत, त्याच्या गळ्यात सर्प आहे, रुद्राक्षांच्या माळा, मुंडक्यांच्या माळा घातलेल्या आहेत, कळलं ना. आणि सगळ्यात भयानक म्हणजे त्याला तिसरा डोळा आहे, म्हणजे त्याला बघितलं तू घाबरूनच जाशील. आणि असा माणूस तुला पती म्हणून पाहिजे. खरं म्हणजे ती चिडलेलीच होती हे सगळं वर्णन ऐकून, कळलं ना. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, त्याच्या आई बाबाचा पत्ताच नाही. खरं म्हणजे सुरुवातीला ही रागावलेली होती, पण आता बटू आहे, लहान मुलं आहे, कशाला रागवायचं. मग ती म्हणाली थोडासा संयम ठेवून, तू आता म्हणालास ना त्याच्या आई बाबाचा पत्ता नाही, म्हणूनच मला तो नवरा पाहिजे. पण ज्याच्या आई बाबाचा पत्ता असतो ना ते 4 जणांच्या खांद्यावर निघून जातात. काय म्हटलं तिने, त्याच्या आई बाबाचा पत्ता नाही ना म्हणूनच मला तो नवरा पाहिजे, कळलं ना. कारण ज्याच्या आई बाबाचा पत्ता असतो त्यांना शेवटी 4 जणांच्या खांद्यावर निघून जावं लागतं, कळलं ना. आणि असं म्हटल्यानंतर मग शंकराने स्वतःचं रूप प्रगट केलं तिथे, कळलं ना. म्हणजे आता परीक्षेत उत्तीर्ण झाली ना ती. आणि मग सांगितलं ठीक आहे तू तुझ्या बाबांना सांग. आणि मग त्याच्यासाठी हा हरितालिका व्रत केला जातो, कळलं की नाही, इष्टपती मिळावा म्हणून, कळलं. आणि मग बघा म्हणजे हा परंपरा आहे. आणि मग अगदी बघा खूप खूप श्रद्धेने म्हणजे आपल्या तरुणी तर काय खूप श्रद्धेने करतात. आणि नंतर मग हळूहळू विवाहाची पण करायला लागतात, कळलं ना. कारण तिने पाहिलेलं असतं हा मला पती मिळालेला आहे, मग आता ठीक आहे आपली पूजा तर चालू आहे, पूजेने काय जात आहे, कळलं ना. अशा पद्धतीनेही हरितालिकेचं व्रत केलं जातं, कळलं ना. म्हणजे पार्वती मातेला मना जोगा तिला हवा होता तो पती मिळाला, कळलं की नाही. म्हणून हा हरितालिका व्रत हा महत्वाचा मानला जातो. आणि मग उद्या लगेच येणार गणेश चतुर्थी, कळलं ना. आणि मग गणेश चतुर्थी म्हटल्यानंतर बघा आपण आता गणपती गणपती म्हणतो, सगळेच म्हणतात गणपती, पण आता हा गणपती पण आपल्याला कळला पाहिजे ना हो, कळलं ना. आता गणपतीला मान दिलेले प्रथम पूजनीय असं मानलेलं आहे, कळलं ना. सगळ्या ठिकाणी या गणपतीला प्रथम पूजनीय मानलेलं आहे. आता प्रथम पूजनीय मानण्याचं कारण काय, त्यावेळेला पण त्यांची अशीच एक परीक्षा झाली, कळलं ना. मग काय ठरलं की अनेक देव आहेत, आता हे एवढे देव आहेत, ह्या सगळ्या देवांच्या पूजा तर चाललेल्या आहेत, पण कुठेतरी आपल्या प्रत्येक कार्यक्रमाला समारंभाला असं कुणीतरी एक बाबा देव पाहिजे ना की याला आपण बाबा मुख्य मानूया. मग आपल्या त्रिदेवांची मीटिंग झाली, शंकर भगवान, विष्णू आणि ब्रह्मदेव, की ठीक आहे आपण आता प्रथम पूजनीय ठरवूया. मग कसं ठरवायचं, मग त्याच्यासाठी त्यांनी स्पर्धा आयोजित केली. आणि असं ठरवलं की पृथ्वी प्रदक्षिणा करायची, आणि जो पृथ्वी प्रदक्षिणा करून पहिला येईल त्याला प्रथम पूजनीय ठरवायचं, कळलं ना. आणि मग झाली सुरुवात, प्रत्येक जण आपापल्या वाहनावर बसून निघाले. इंद्र ऐरावत बसून निघाला, कार्तिकेय मयुरावर बसून निघाला, त्यांनी आपल्या वाहनावर बसून पृथ्वी प्रदक्षिणा सुरू केली. पण इथे कसं असतं माहितीये, महत्व कशाला दिलं जातं, बुद्धी विवेक, लक्षात घ्या. मग आता गणपती आपले शांतपणे बसलेले आहेत, कारण त्यांचं वाहन आहे उंदीर, कळलं ना. पण गणपतीकडे विवेक आहे, विवेक आहे, बुद्धी आहे. आणि मग सगळे निघाले पृथ्वी प्रदक्षिणा करायला. आणि मग गणपती महाराजांनी काय केलं, आई बाबा आहेत पार्वती परमेश्वर, पार्वती आणि शंकर दोघे बसलेत. त्यांना सांगितलं आई बाबा तुम्ही असं करा. त्यांना एका आसनावर बसवले, व्यवस्थित त्यांची पूजा वगैरे केली, कळलं ना. पूजा अर्चा करून, कळलं ना, त्यांना नमस्कार केला आणि त्यांना 3 प्रदक्षिणा केल्या उंदरावर बसून, कळलं ना. आणि बसलाय निवांतपणे. थोड्या वेळाने कार्तिकेय आला पृथ्वी प्रदक्षिणा करून. कार्तिकेय पहिला आलेला लक्षात. आणि मग ठरलं, सगळे आले देव. आणि मग आता प्रथम पूजनीय कोणी ठरवायचं. मग आता शिवशंकर, ब्रह्मदेव, विष्णू भगवान आणि सुरुवात केली चर्चा करायला, त्यातलं प्रथम पूजनीय कोणाला ठरवायचं. गणपती महाराष्ट्र गेलेलेच नाहीये, कळलं ना. आणि मग झाला निर्णय घेतला की गणपतीला प्रथम पूजनीय ठरवलं, कळलं ना. आता असं झाल्यानंतर थोडासा कार्तिकेयाला थोडासा म्हणजे कसं आलं, कार्तिकेय प्रथम आलेला होता. मग त्यांनी म्हटलं हे कसं काय शक्य आहे, कारण कार्तिकेय कसा बघा. आणि कार्तिकेयाचा आपण जर बघितलं ना तर कार्तिकेयाचा जन्म एका विशिष्ट कार्यासाठी झालेला आहे, कळलं ना. आणि त्यामुळे तो जन्म झाल्यानंतर त्याला लगेच शंकरांनी
योद्धा म्हणून तयार करायला सुरुवात केलेली आहे. सगळ्या प्रकारची युद्धामधली जी कला आहे, युद्धामध्ये तरबेज करणं. कारण त्याला मारायचं होतं वृत्त ह्याला ना, तारकासुराला मारायचं. आता तारकासुराला मारायचं म्हटल्यानंतर साधन नव्हतं, कळलं. आणि त्याला मारण्यासाठी शंकर पार्वती यांचाच मुलगा हवा होता, आणि दुसऱ्याच्या हातून त्याला मृत्यू नव्हता. मग आता कार्तिकेयाला त्या पद्धतीने तयार केलं गेलं होतं. संपूर्ण युद्धाचा अभ्यास आणि युद्धाचा सराव त्या कार्तिकेयाला इतर बारकाईने जे आई पासून जो प्रकार म्हणतो ना, तसं झालेलं नव्हतं, कळलं ना. तो युद्धात एकदम होता, बाकी सगळं. आणि गणपती आता पहिला ठरला. मग कार्तिकेयाने सांगितलं हे कसं काय शक्य आहे. मग आता कार्तिकेयाला समजावायचं काम पण गणपतीनेच केलं. दादा, तुझा छोटा भाऊ मी आहे. तुझा छोटा भाऊ जर पूर्ण म्हणजे प्रथम पूजनीय झाला, अरे तू तो त्याचा मोठा भाऊ आहेस, म्हणजे तुझा मान माझ्यापेक्षा जास्त आहे, कळलं ना. म्हणजे जो प्रथम पूजनीय आहे त्याचा तू मोठा भाऊ आहेस, म्हणजे माझ्यापेक्षा तुझा मान अधिक आहे. म्हणजे अशा पद्धतीने कार्तिकेयाला त्याने समजावलं. म्हणजे इथे आपण काय पाहिलं, आपण गणपती पाहतो, पण गणपतीमध्ये काय, गणपतीमध्ये विवेक आहे, कळलं ना. आज आपण जो समाज घेतोय ना, आपण काय पाहतोय, ओम नमोजी गणनायका सर्व सिद्धी फळदायका अज्ञान भ्रांती छेदका बोध रूपा. हा गणपती कसा आहे, गणपती बोध रूप आहे. बोध म्हणजे जाणीव, ज्ञान असं आहे. आता आपण जर पाहिलं ना, आपल्यामध्ये पंच ज्ञानेंद्रिय आहेत, पंच कर्मेंद्रिय आहेत, पंच प्राण आहेत, मन बुद्धी, ही 17 जणांची सूक्ष्म देहाची कमिटी आहे. आणि ह्या सूक्ष्म देहाची कमिटी आतच आहे आपल्या, कळलं ना. आता ह्या कमिटीचा जो पती आहे तो गणपती, आणि तो कुठे बसलेला, आपल्या आतच बसलेला. गणपती बाहेर कुठे नाही. म्हणजे गणपती वास्तविक कोण आहे, गणपती हेच आत्म्याचं नाव आहे, आत्माच गणपती आहे, कळलं ना. तो साक्षात आत्माची. हा, म्हणजे आता गणपती अथर्व शीर्षामध्ये म्हटलंय की नाही, त्वं साक्षात आत्मासी नित्यं, हे गणपती बद्दल म्हटलेलं आहे, गणपती अथर्व शीर्षामध्ये. नंतर माऊलीने सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये म्हटले, ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्यात्मरूपा देवा तुझी गणेशो सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. काय म्हटलं, ओम नमो जी आद्या, तू पहिला आहेस, वेद प्रतिपाद, ज्याचं वेदांनी प्रतिपादन केलेलं आहे. ओम नमो जी आद्या वेद प्रति, आणि जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. स्वसंवित म्हणजे आपण आता बघा नुसतं असं बोट लावलं, हे जरा स्पर्श झालं, जाणीव झालं. संवित म्हणजे जाणीव, कळलं ना. ही जाणीव प्रत्येकामध्ये आहे. आता ही जशी आपल्याला आपली जाणीव आहे, तशीच त्या भगवंताची जाणीव करून घ्यायची आपल्याला. आणि ती भगवंताची जाणीव करण्यासाठी आपल्याला सगुण साकार देवाच्या मूर्तीचं सतत अनुसंधान करायचं, कळलं ना. आणि ह्याचं अनुसंधान आपण सतत करत गेल्यानंतर असा एक क्षण येतो, जसं आपण म्हटलं ना, श्रवण मनन निधिध्यास. निधिध्यासे साक्षात्कार, साक्षात्कार झाली सहज समाधी. तुका म्हणे उपाधी केली त्याच्या, मग काही सगळे उपाधी आहे. उपाधी म्हणजे त्रास होऊन कटकट, ही सगळे उपाधीच नाहीच नव्हते, कळलं ना. आता ही सगळी उपाधी, ही कटकट कधी वाटते, आपण याला संसार म्हटलं तर, रंगमय म्हटलं तर झालंच की, कामच झालं की, कळलं ना. म्हणून आपण नेहमीच पाहतो की संसार मद म्हणती, मला अज्ञानाने संसार म्हणतात, पण मी संसार म्हणजे मी नाही. संसार म्हणजे माया आहे. माझा गणपती कसा आहे, बोधरूप आहे. पुढे समर्थ म्हणतायत की माझे अंतरी भरावे, सर्व काळ वास्तव्य करावे, मज वाक शून्याशी बदवावे, कृपा कटाक्ष करून. समर्थ म्हणतायत माझे अंतरी भरावे. मग भरलेलं नाही का, तो भरलेलाच आहे, मग त्यांनी भरावे असं का म्हटलं, कळलं की नाही. हा गणपती आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये चैतन्य रूपाने गणपतीच आहे. मग असं असून सुद्धा समर्थ असं का म्हणतात की मज अंतरी भरावे, असं म्हणण्याचं कारण तो भरलेला हे आपण विसरलोय, कळलं की नाही. कसं होतं बघा, ही विस्मृती आहे ना, विस्मृतीची पण एक मजा आहे. प्रत्येकाला बुद्धी आहे, बुद्धी आहेच, कळलं की नाही. आणि बुद्धी असल्यामुळे मजा कशी होते,
आपण जर स्वतःला विसरलो ना तर आपण अशी कल्पना करतो की मी दुसरा कोणीतरी आहे. कळलं ना? आपण स्वतःला जेव्हा विसरतो, मग आता बघा आपण देव आहोत विसरलो, मग मी कोण आहे? मी माणूस आहे. म्हणजे आपण कल्पना केली की मी माणूस आहे. कळलं की नाही? आणि माणूस ही कल्पना केली आपण, पण वास्तविक आपण माणूस नाही. ह्या देहामध्ये वावरतोय पण चैतन्य रूप आपण आहोत. कळलं की नाही? म्हणून जेव्हा आपण स्वतःला विसरतो आणि दुसरी कोणाची तरी कल्पना करतो ना, तेव्हा संसार सुरू होतो. संसार का सुरू झाला? आपण स्वतःला विसरलो. कळलं की नाही? आणि स्वतःला विसरून आपण कल्पना केली मी माणूस आहे, मग झालं लगेच बायको आली, मुलं आली, संसार आला, सगळं आलं आपण स्वतःला विसरल्याने. पण जर आपण ब्रह्मभावाने वागायला लागलो तर, म्हणून आपण म्हणतो ना, सांज वेळी पडला दोर त्यास म्हणती सर्प थोर, मी पूर्ण ब्रह्म परमेश्वर माते संसार मानवी म्हणती. मी पूर्ण ब्रह्म परमेश्वर. पण संध्याकाळच्या वेळेला दोर पडलेला असतो, अंधारात दोर असतो आणि तो चक्क आपल्याला सापच वाटतो. आपण तिथे थांबत नाही, तो साप आहे तो विषारीच असेल नसला तरी, म्हणजे आपल्या कल्पना वाढत चालल्या आणि मग चावला तर वाढत चाललं. म्हणजे आपण एकदा अशी कल्पना केली की मी माणूस आहे. कळलं ना? माणूस आहे अशी कल्पना केल्यानंतर लगेच सुरुवात झाली पहिली येषणा. 4 येषणा लगेच मागे लागतात. पहिली येषणा दारेषणा, मला आता नवरा किंवा बायको पाहिजे. मी माणूस आहे ना, पहिली येषणा मला नवरा किंवा बायको पाहिजे. दुसरी येषणा मला आता लग्न झालं, बायको किंवा नवरा मिळाला, मग आता मला मुलगा पाहिजे, संतती पाहिजे. ही झाली पुत्र येषणा. लगेच तिसरी येषणा मला आता पैसा मिळाला पाहिजे. तीही येषणा झाली सुरू. आता पैसा पण मिळाला, आता मला सगळ्यांनी सलाम साहेब म्हणायला पाहिजे. ही चौथी येषणा. आणि या 4 येषणांच्या मागे आपण आयुष्यभर धावतो. कळलं ना? म्हणजे ह्या मिळवताना त्रास, त्यातली कुठलीही गेली तरी त्रास, त्रासच मागून गिलावून येतो ना. हो, मग जर आपल्याला देवभावाने राहायचं असेल, हे मागणंच कशाला ठेवा, मागणंच संपवा ना. आणि अनेक भक्तांची उदाहरणं आपण पाहिली. ती भक्त होताना देवाचे काहीही मागत नव्हते. बघा गजानन महाराज जेव्हा बंकटलालांनी त्यांना त्या सुपारी बरोबर नाणी द्यायला सुरुवात केली, 4-5, त्यावेळी मोठी मोठी नाणी होती ना रुपयाची. ते म्हणले बापरे हे काय, हे नाणी काय देतोस मला? मी इकडे आलो त्या नाण्यांसाठी, पण बऱ्याच वेळेला काय होतं माहितीये, असा कोणी दिसला नाही की लगेच त्याला पैसे द्यावे असं वाटतं. म्हणजे जसं काय ते पैशासाठीच आलेले आहे. गजानन महाराज म्हणाले अरे ह्या नाण्यांसाठी इथे आलेलो नाही मी चक्रवर्ती सम्राटाचा पोरगा आहे, मला काहीच कमी नाही. मी जो आलो ना, तुमच्याकडे भावभक्तीचं नाणं आहे म्हणून मी इथे आलो, नाही तर काय आवश्यकता नव्हती यायची. कळलं की नाही? आणि भावभक्तीचं नाणं असतं म्हणूनच संत महानुभाव येतात आपल्याकडे. बरं, आता त्याने काय म्हटलं, तुझे कृपेची निबळे वितुळती भ्रांतीची पडळे आणि विश्वभक्षक काळे दास्यत्व कीजे. अहो एकदा, आता आपण गणेश म्हणजे कोण पाहिलं ना, आपल्याकडे गणपती म्हणजे कोण, चैतन्य आत्मा आणि हा प्रत्येकाच्या हृदयातच बसलेला, बाहेर कुठेही नाही. कळलं की नाही? आणि म्हणून कसं करावं लागतं, आपण जो गणपती आणतो, तो शाडूचा गणपती आणतो, त्यावेळेस ती नुसती मूर्ती असते. मग दादांना बोलावून घेतो, दादा त्यात प्राणप्रतिष्ठा करतात. कळलं ना? मग मंत्री देवपूजेशी आला. कळलं ना? मंत्राने तो देव झाला. अगोदर तो नुसता पुतळा होता, शाडूचा पुतळा होता. कळलं ना? जेव्हा प्राणप्रतिष्ठा केली जाते तेव्हा तो गणपती होतो. कळलं की नाही? मग तसंच चैतन्य जे आहे, त्या चैतन्यामध्ये जेव्हा आदितत्व प्रगट होतं तेव्हा त्याला आत्मा म्हटलं जातं. कळलं ना? आता हे मूळ स्वरूप जे आहे ते प्रत्येकामध्ये, दूर कुठे नाहीये. आता त्यांनी काय म्हटलं की एदा कृपेची निधी. आता बघा, वितुळती भ्रांतीची पडळे, भ्रम आहे, भ्रम झालेला. मग अशी आपण पाहिलं ना, सांज सर्प होता, सर्प खरं म्हणजे दोर होता की नाही, आपण नुसतं टॉर्चच्या प्रकाशात बघितलं, अरे बापरे हा तर दोर आहे. कळलं की नाही? तसं जेव्हा ही ज्ञानदृष्टी प्राप्त होते तेव्हा आपल्या लक्षात येतं, अरे हा संसार म्हणजे काय, काही नाही, ब्रह्म आहे. म्हणून मग म्हटलं आता ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्म आहे मनापरा. संपूर्ण विश्व काय हे ब्रह्म आहे का? ब्रह्मापासूनच निर्माण झालंय ना.
जर देवानी हरी हा आपणची जग झाला स्वतःमधूनच संपूर्ण विश्वाची जर निर्मिती केली असेल ती काय देवापेक्षा निराळी आहे? कळलं की नाही? अनंत दागिने आहेत, सुवर्णाचे दागिने आहेत, सोने बनवले लेणे न सोनीले शेवणे, बीजेची झाले तरू सुवर्णाची झाले अलंकार, तैसा माझं एकाच विस्तार होते. हे जग संपूर्ण जग म्हणजे काय माझाच विस्तार आहे. मग या जगाला ब्रह्म का म्हणायचं नाही? लक्षात घ्या. म्हणजे म्हणून असे महाराज जे असतात ना ते काय करतात, संपूर्ण विश्वाला ब्रह्मभावानेच वाटतं. कळलं? त्यामुळे त्यांना काहीही फरक पडत नाही. मग त्यांनी पातुरकरांची ती उष्टी पत्रावळीतलं जरी अन्न ग्रहण केलं, कळलं ना, किंवा त्या वाळामधलं पाणी ग्रहण केलं, कळलं ना, तरी त्यांच्यासाठी ती गंगा असते, अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं. आणि हे दाखवण्यासाठी संत ह्या गोष्टी करतात. कळलं की नाही? आता काय म्हटलंय, एता कृपेची निजवडी विघ्ने कापती बापुडी, होऊनी जाती देश धडी नाम मात्रे. बघा, आपण म्हणतो विघ्नहर म्हणतो, गणपतीला विघ्नहर आपण म्हणतो. महागणपती म्हणजेच आत्मज्ञान. एकदा आपल्याला आत्मज्ञान झालं ना की सगळं विघ्नच नाहीशी होतात. विघ्न आपण कधी पाहतो, जेव्हा आपण देहबुद्धीने विचार करतो तेव्हा आपल्याला अनेक संकट दिसून येतात. आत्मबुद्धीने पाहायला लागल्यानंतर अरे त्याची लीला आहे, कळलं ना, मग त्याच्या लीलेप्रमाणे आपण जीवन जगायला लागतो. आणि म्हणून म्हटलंय, म्हणून नामे विघ्नहर आम्हा अनाथांचे माहेर, आदी करुणी हरिहर अमर वंदिती. आता ह्या गणपतीला, आता गणपती म्हणजे आपण काय पाहिलं, गणपती म्हणजे चैतन्य, गणपती म्हणजे आत्मा, कळलं ना, आणि हरिहर सगळे त्याला वंदन करतात. कळलं की नाही? म्हणजे असा हा जो गणपती आहे, कळलं. आता ह्या गणपतीची आपल्याला प्राप्ती करून घ्यायची, मग ह्याची प्राप्ती करायची, ह्याला समजून घ्यायचं असेल तर आपण एकच गोष्ट करायला पाहिजे. आता गजानन महाराज काय म्हणायचे, गणी गण गणात पोते, त्यांचा मंत्र चालला होता. आता गणिगण गणात बोलते ते त्यांच्या सहज साध्या भाषेत बोलले. पण ह्या गणिगण गणात बोलते मी अनेक वेळा सांगितलं की ह्यामध्ये सगळ्या वेदांचा अर्थ आला. गणी म्हणजेच गणपती, गणी म्हणजे चैतन्य, गणी म्हणजेच आत्मा, आणि गण म्हणजे संपूर्ण विश्व म्हणजेच पार्वती, आकाराला आलेली संपूर्ण सृष्टी म्हणजे गण. आणि या गणात बोते म्हणजे त्या गणामध्ये राहून लीला करतोय, खेळतोय. लक्षात घ्या. कळलं की नाही? म्हणजे असं आपल्याला ज्ञान होण्यासाठी ही सगळी योजना कोणाची? अहो, ही सगळी योजना आपल्या महापुरुषांची, आपल्या संतांची. आणि या संतांना भूतलावर कोणी पाठवलं? आपल्याच आईबाबांची. बघा ना, मुलाचं साधारण गणित कच्चं असेल, मग आपण 10 जणांना विचारतो, अहो गणित शिकवणारा चांगला माणूस कोण, चांगला मास्टर कोण आहे? कळलं की नाही? मग त्या मास्टरकडे आपण त्याला पाठवतो गणित समजून घेण्यासाठी. कळलं ना? त्या आपल्या आई बाबांनी, भगवंतांनी तेच केलेलं आहे. हे चांगले चांगले शिक्षक, टीचर, संत म्हणून या भूतलावर येतात. अगदी सुरुवातीला त्यांनी 10 प्रजापती पाठवले, कळलं ना, वैशिष्ट्य, अत्री, अंगिरा वगैरे वगैरे. आणि कलियुगासाठी त्यांनी संतांना या भूतलावर पाठवलं आणि ह्याचं कार्य अखंड चाललेलं आहे. कळलं की नाही? फक्त आपण एकच गोष्ट करायला पाहिजे, कधीतरी अंतर्मुख आपण होऊन विचार करायला पाहिजे, सगळं मी करतोय कशासाठी करतोय. कळलं ना? हा विचार शेवटी बघा जिज्ञासा सगळ्यांमध्ये निर्माण होते. जेव्हा आपण संसार करतो, संसारातल्या अनेक गोष्टी अनुभवतो, तेव्हा आपल्या अंतःकरणामध्ये जिज्ञासा निर्माण होते की या सगळ्या गोष्टी मी करतोय ह्याचा हेतू काय, कशासाठी मी करतोय. कळलं ना? आणि शेवटी त्या देवाची ओळख व्हायलाच पाहिजे. आणि ह्या देवाची ओळख होण्यासाठी आज सांगतो ना, म्हणजे आता मी आमचे काळेसिद्धेश्वर महाराजांबद्दल तर काय म्हणजे मी सांगतो ना, जे त्या कोल्हापूरचं जे मठ आहे त्या मठाचे ते वयाच्या 17व्या वर्षी अधिपती झाले आणि 97व्या वर्षी महाराजांनी देव सोडलेला आहे. कळलं ना? म्हणजे एक एक त्यांनी ती कार्य केली त्या मठाच्या माध्यमातून. आणि मुंबईला ते जेव्हा यायचे ना, सुरुवातीला महाराज जेव्हा यायचे, छोटी 10x10च्या रूम मध्ये त्यांचं प्रवचन चालायचं अक्षरशः. आणि नंतर मग हळूहळू एवढे लोक यायला लागले. गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम तर आम्हाला मुंबईत करताच येत नसे, एवढे लोक यायला लागले. 100 लक्झरी बसेस घेऊन आम्ही शेवटी पुण्याला जायचो. आणि पुण्याला मोरया मंगल कार्यालय आणि तिकडचा परिसर, तिकडे सगळ्या गाड्या उभ्या करून मोरया मंगल कार्यालयामध्ये गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम करायला लागायचा.
महाशिवरात्रीचा कार्यक्रम मी इथे करायचो, सिद्धगिरी मठावर करायचो. 3 दिवसाचा तो कार्यक्रम असायचा. म्हणजे तू आता पाहिलेला आहेस म्हणून मी तुला सांगतो, केवढा मोठा परिसर आहे. कळलं की 400 एकराची सगळी जागा महाराजांच्या ताब्यात आहे, संपूर्ण टेकडे आणि तो परिसर. कळलं म्हणजे एवढा हा मोठा. आणि कसं होतं हे कार्य का करायचं नाही, सगळ्यांना ज्ञान व्हायला पाहिजे. आता मी म्हटलं ना, माझ्यासारखे 10 पोपट महाराजांनी तयार केले. जे तुम्हाला जे भेटले अदृश्य काळी सिद्ध ते आमच्यासारखा एक पोपट आहे. कळलं ना, त्याला ते काम दिलंय. कळलं ना, आणि ठीक आहे, ते कार्य चाललेलं आहे त्यांच्या पद्धतीप्रमाणे. कळलं ना, पण हे का कशासाठी महापुरुष कार्य करतात. गजानन महाराजांनी काय सांगितलं, ते मंदिर बांधलं. कशासाठी मंदिर, हे मंदिर माझ्यासाठी नाहीये. या मंदिराच्या माध्यमातून जे अनेक भक्त येणार आहेत त्यांना ज्ञानाचं प्रबोधन व्हायला पाहिजे. माझ्यासाठी संपूर्ण मेदिनी म्हणजे पृथ्वी, मेदिनी म्हणजे पृथ्वी. त्यांच्या ह्यामध्ये लिहिलेलं आहे की माझ्यासाठी मेदिनी हेच पलंग आहे, संपूर्ण पृथ्वी. कळलं ना, मंदिर म्हणजे संपूर्ण विश्व माझ्यासाठी मंदिर आहे. पण भक्तांसाठी मंदिराची आवश्यकता आहे आणि ह्या मंदिराच्या माध्यमातून तिथे प्रबोधन व्हायला पाहिजे. लक्षात घ्या, नुसती मंदिरं बांधून पण उपयोग नाहीये. काय मंदिर आहे तेव्हा त्या मंदिरामध्ये पुजारी सुद्धा नसतो. अशा मंदिरांची काय जरूर आहे. मंदिर बांधले पण त्या मंदिरात पुजारी सुद्धा नाहीये. पण मंदिरामध्ये प्रबोधन व्हायला पाहिजे. कळलं, आणि हे देवाचं कार्य. म्हणजे आपण काय पाहतो की श्रवण, मनन आणि कीर्तन व्हायला पाहिजे. म्हणून मी तुम्हाला अनेक वेळा सांगतो की तुम्हाला जे समजतं, जे ऐकता तुम्ही, तुमच्या आजूबाजूला त्यालाही सांगण्याचा प्रयत्न करा. ह्याच्या पाठीमागे हेतू काय, तर तुम्ही जे ऐकलेलं असतं त्याच्यावर तुमचं चिंतन होतं, मनन होतं. कळलं ना, आणि तेच विचार तुम्ही आणखी इतरांना सांगितलं त्यांनाही कळायला लागतो. हो खरं आहे, आपण सगळ्या गोष्टी करतो. पण पुन्हा कसं होतं, आज जर पाहिलं ना, आज खूप जणांच्या अंतःकरणामध्ये जिज्ञासा निर्माण झालेली आहे. खूप जणांना वाटतं की आपल्याला ज्ञान व्हायला पाहिजे, ज्ञान व्हायला पाहिजे. पण आज ज्ञान सांगणारे जे कोणी आहेत ना, नेमके त्यांचा हेतू बदललेला आहे. लक्षात घ्या. म्हणजे अगदी सुरुवातीपासून पाहिलं बघा, कोणीतरी सांगतो अहो रामायणावर आता संशोधन करायला पाहिजे. काय संशोधन करताय हो, मला तर आश्चर्य वाटतं कधी कधी. कोणी म्हणतात अहो श्रीकृष्ण झालेला आहे का, मला काय सांगायचं. अहो राम झालं म्हणजे काय, अहो एवढे वर्ष जी रामनवमी चालतीये, कृष्ण जयंती चालती, ती उगाच चालतीये का. कळलं ना, म्हणजे अशा पद्धतीने आपल्यामध्ये संशय घुसवला जातो. जे श्रद्धाळू आहे त्यांच्यामध्ये संशय घुसवला जातो. कळलं की नाही. आणि मग त्या पद्धतीने, म्हणून भक्त कसा असतो, भक्त काहीच जाणत नाही. अहो त्या गोपींना इतकं सांगण्याचा प्रयत्न केला कुणी, पण गोपी म्हणजे पण साध्या सोध्या नव्हत्या. मी सांगितलं अनेक वेळा बघा, गोपी म्हणजे अनेक जन्म तपश्चर्या केलेले ऋषी मुनी, रामायण काळातले आणि इतर, ह्या सगळ्यांनी जेव्हा देवाला सांगितलं, रामप्रभूला, की आम्हाला आत्मस्वरूपाची अनुभूती घ्यायची. कळलं की नाही. मग आत्मस्वरूपाची अनुभूती घ्यायची आहे. मग त्यावेळेला भगवंतांनी सांगितलं, रामप्रभूने सांगितलं की पुढला जन्म मी गोकुळात श्रीकृष्णाचा घेणार आहे, तेव्हा तुम्ही सगळेजण गोपी होऊन तिथे जन्माला या. कळलं की नाही. आणि त्यामध्ये जेव्हा शिवशंकराला वाटलं की मलाही सामील व्हायचंय, त्याला सांगितलं नाही, तुम्ही सुद्धा गोपी होऊन यायला पाहिजे. शिवशंकर सुद्धा शंकरी नावाची गोपी होऊन त्या रासक्रीडेमध्ये सामील झालेले आहेत. आणि रासक्रीडा म्हणजे मी म्हटलं ना, आत्मस्वरूप कसं आहे, रसो वै सारस हेवाळं लब्ध्वा आनंदी भवती. रस स्वरूप आत्मस्वरूपाचा जेव्हा आपण रसास्वाद घेतो तेव्हा आपल्याला तो आनंद प्राप्त होतो. तो आनंद भगवंताला सगळ्या भक्तांना द्यायचा होता. कळलं. आणि म्हणून त्याने ही रासक्रीडामध्ये खास कार्यक्रम केलेला आहे. आता बघा ना, कधी कधी आपण जर नुसता आंबा खाल्ला, आपल्याला चापून खावंसं वाटतं ना, पुन्हा आपण म्हणजे त्याचा रस आपल्याला पुन्हा अनुभव असं वाटतो. हा रसास्वाद घेणं आहे. तसं मी आत्मा आहे सगळं ज्ञान झालं आपल्याला, पण त्याचा रसास्वाद आपल्याला अनुभवायचा असेल तर काय, त्या भगवंताच्या दरबारामध्ये आपल्याला तितकंच तीव्रतेने ते राहिलाच पाहिजे, ती अनुभूती घ्यायला पाहिजे. तेवढं मनाचं एकाग्र व्हायला पाहिजे, मनाने आपण एकाग्र व्हायला पाहिजे. कळलं. आणि हे सामर्थ्य आपल्यामध्ये आहे. लक्षात घ्या, हे सामर्थ्य आपल्यामध्ये आहे. कळलं की नाही. म्हणजे अशा पद्धतीने आपण हे सगळे महिनाभर जे सण साजरे करतो, ह्या सणांच्या माध्यमातून आपण ज्ञान प्राप्त करून घेतो बघा. आणि त्या भगवंताबरोबर आपलं सतत अनुसंधान आहे.
कळलं ना? हे आपल्याला दिसून येतं, सतत आपण त्याच्या सान्निध्यात राहतो. कळलं ना? आता आपण बघा, आपण हरिपाठाच्या वेळेला बघा काय पाहिलं गेल्या वेळेला आपण पाहिलं की बघा, मागील या जन्मा मुक्त झालो. कळलं की नाही? इथपर्यंत आपण आलो. कळलं? म्हणजे आपल्या काय लक्षात आलं, जेव्हा आपण या संत संघामध्ये स्वतः द्यायला लागलो तेव्हा आपल्याला कळलं, अरे मला आता जन्मही नाही आणि मृत्यू नाही. म्हणजे हे जन्म कोणाला? शरीराला जन्म. पण मला आपल्याला कळलं सगळ्यांना की मी शरीर नाहीये, मी चैतन्य आहे. आणि आता आपल्याला कळलं गणपती मीच आहे. कळलं की नाही? गणपती हा दुसरा तिसरा कोणी नाही. गणपती म्हणजे गणांचा पती, नायक या अर्थी. आणि आत्मा तो आपल्यामध्येच बसलेला आहे. कळलं की नाही? मग आता आपण पाहतोय बघा, हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ, वाचेसी सुलभ रामकृष्ण नामी उन्मनी साधिरे, तयासी लाधली सकळ सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले, प्रपंची निवाले साधू संगे, ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा, येणे दश दिशा आत्मा राम. बघा, आता हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ. काय म्हटलं? हरी बुद्धी जपे. आता आपण बघा, गणपतीला ना किती दात आहेत? 1.5 आहे, 1 आणि अर्धा. बरोबर आहे. आता एक जो पूर्ण जो दात आहे त्या दाताबद्दल काय सांगितलं जातं? श्रद्धा आणि भक्ती. कळलं की नाही? पूर्ण दात आहे तो श्रद्धा आणि भक्ती. आपली श्रद्धा आणि भक्ती कशी असायला पाहिजे? पूर्ण असली पाहिजे. बस. कळलं ना? आणि श्रद्धा म्हणजे काय? श्रद्धा कशाला म्हटलं? शास्त्रस्य गुरुवाक्यस्य सत्यबुद्ध्यावधारणा सा श्रद्धा कथिता सद्भी यया वस्तु उपलब्धये. शंकराचार्यांनी म्हटलेलं आहे. शास्त्र म्हणजे वेदांत शास्त्र. शास्त्र आणि माझ्या सद्गुरूने जे सांगितलेलं आहे ते सत्य आहे, हा विश्वास म्हणजे श्रद्धा. लक्षात घ्या. म्हणजे श्रद्धा कशी असायला पाहिजे? श्रद्धा पूर्ण असायला पाहिजे, ती अर्धी नाही चालायची. म्हणजे गणपतीला 1.5 दात आहे ना, 1 पूर्ण आहे. तर जो पूर्ण दात आहे तो श्रद्धेचं प्रतीक आहे. श्रद्धा आणि भाव आणि श्रद्धा ही पूर्ण असायला पाहिजे. दुसरा आहे ना, अर्धा दात आहे तो बुद्धीच आहे. बुद्धी थोडी कमी असली तरी चालेल. कळलं ना? बुद्धी तुम्ही संत संघात आला की ती आणखी घासून मंथन करून ती पूर्ण करता येते. कळलं की नाही? मग संत संघात येतो म्हणजे नेमकं आपण काय करतो? संत संघामध्ये आल्यानंतर मंथन होतं. सद्गुरु भगवंताने आपल्याला जे विचार दिले ते सांगितलेलं आहे. महाराजांनी काय सांगितलं? गणी गण गणार्थ होते. म्हणजेच तत्वमसी अयमात्मा ब्रह्म प्रज्ञानम ब्रह्म अहम ब्रह्मास्मी हे सांगितलं. आता हे सांगितलं मग त्याच्यावर आपलं मंथन सुरू झालं. येता जाता चालता बोलता गणी गण गणार्थ होते. तत्वमसी, तत् म्हणजे ते म्हणजे परब्रह्म तत्व म्हणजेच गणपती आता आपण पाहिलेला. तो म्हणजे तू, अशी म्हणजे आहेस. कळलं? हा निश्चय आपला पक्का व्हायला लागतो. आणि मग आपण एवढे तयार होतो की ह्या माध्यमातून मग आता विवेक होतो. बघा, विवेक कशाला म्हटलं? बुद्धीची विशेष उत्क्रांत झालेली अवस्था म्हणजे विवेक. आपण काय पाहिलं? साधन चतुष्टयामध्ये पहिला विवेक असायला पाहिजे. विवेक कशाला म्हटलं जातं? वस्तू एक आपण एक हा हीन विवेक, परब्रह्म वस्तूच हा विवेक. हा विवेक आपल्यामध्ये निर्माण झाला. कशामुळे? संत संघात सतत आल्याने आपल्याला कळलं मी कोण आहे. कळलं ना? आता आपण कधीही विसरणार गणपती कोण आहे? मीच गणपती आहे. हा आपला निश्चय झाला. कळलं की नाही? मग विवेक आणि मग वैराग्य काय पाहिलं आपण? षट संपत्तीमध्ये विवेक, वैराग्य, मुमुक्षुत्व आणि षट संपत्ती. षट संपत्तीमध्ये 6 गोष्टी येतात. शम, दम, उपरती, तितिक्षा, श्रद्धा आणि समाधान. 6 गोष्टी आहेत ह्या षट संपत्ती. शम म्हणजे मनाची शांती, दम म्हणजे इंद्रियांची शांती. हळूहळू आपलं मन इंद्रियांचं पण दमन करायला पाहिजे ना. शम, दम. उपरती कर्मा संदर्भामध्ये शांती. मला कर्तव्य आहे. कसलं कर्तव्य आहे? तुम्ही संत सांग नाही हो, आम्हाला केवढी कामं आहेत.
सगळी कामं करताय, पण सगळ्यात महत्वाचं काम तुम्ही कधीच करत नाही. कळलं ना? मग देवाची भक्ती करणं हे सगळ्यात पहिलं कर्तव्य आहे, पण तिकडे लक्ष जात नाही तुमचं. मग उपरती म्हणजे काय, कर्मासंदर्भामध्ये शांत होतं. कळलं ना? तितिक्षा म्हणजे सहन करण्याची क्षमता आपली वाढते. केवढा उन्हाळा पडला, केवढा उन्हाळा, केवढा उन्हाळा, थंडी केवढी थंडी, केवढी थंडी. पण मग नंतर आपण उन्हाळा असू दे, हिवाळा असू दे, सगळ्यामध्ये सम राहायला शिकतो. तितिक्षा म्हणजे सहन करण्याची क्षमता, श्रद्धा आणि समाधान. श्रद्धा म्हणजे अंतःकरणाची शांती, आणि चित्त समाधान म्हणजे चित्ताची शांती. अशा सगळ्या प्रकारच्या शांती आपण अनुभवायला लागतो. हे कशामुळे होतं? संत संघामुळे. म्हणून म्हटलं, काय म्हटलं त्यांनी? हरिबुद्धी जपे होणारा दुर्लभ, वाचेशी सुलभ राम कृष्ण. कळलं की नाही? मग हरिबुद्धी, आता हरिबुद्धी म्हणजे हरी कोण आहे आपण पाहिलं ना? हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी. आणि हरिबुद्धी म्हणजे काय? हरिबुद्धी म्हणजेच गणपताची, गणेशाची बुद्धी. आणि गणेशाची बुद्धी म्हणजे आपण पाहिलं ना, विवेक पाहिला. आणखी एक मजा सांगतो पटकन तुम्हाला गणपतीची. आता गणपतीला काय सांगितलं? गणपतीमध्ये विवेक आहे म्हणून तो स्पर्धेमध्ये पहिला आला. त्यांनी काय केलं होतं? फक्त आई बाबांना, कारण संसाराला, पृथ्वी प्रदक्षिणा म्हणजे संसाराला प्रदक्षिणा करायची ना हो. मग आपला संसार म्हणजे काय? आई आणि बाबा आहेत आपला संसार. म्हणून त्याने आई बाबांना प्रदक्षिणा केली, झाला. म्हणजे पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य त्याला मिळालं. कळलं की नाही? आणि जेव्हा महर्षी व्यासांनी सांगितलं गणपतीला की महाभारत ग्रंथाचं लेखक होण्यासाठी मी विनंती केली, गणपतीने सांगितलं ठीक आहे, मी लेखक व्हायला तयार आहे, माझी एक अट आहे, मी मध्ये थांबणार नाही, थांबण्याचा प्रसंग आला तर पुढे येणार नाही. मग महर्षीने काय सांगितलं? ठीक आहे, माझी पण एक अट आहे, मी सांगितलेला श्लोक पूर्ण समजल्याशिवाय लिहायचा नाही. कळलं? मग आता महर्षी व्यास काय करायचे? एक 5-50 श्लोक झाले ना की एक श्लोक थोडा कठीण टाकायचे. मग त्या श्लोकाचे 2-3 अर्थ निघायचे. मग तो अर्थ समजून घ्यायला गणपती महाशयाला थोडासा वेळ लागायचा. तेवढ्या वेळात त्यांचे 5-50 श्लोक तयार व्हायचे. कळलं की नाही? मग असे आणि म्हटलंय महाभारतामध्ये 8800 श्लोक असे आहेत की स्वतः महर्षी म्हणतायत की ते मी जाणतो. कळलं ना? आणि शुक मुनी जाणतो, म्हणजे त्यांचा मुलगा. कळलं? संजय जाणतो की न जाणतो सांगता येणार नाही. याचं कारण काय? असं का म्हटलं? पण महाभारतामधला प्रत्येक श्लोक महर्षीने जो लिहिला तो समजूनच लिहिलेला आहे. मग इथे गणपतीचा गुण कुठला आला? गणपती म्हणजे पूर्ण समजल्याशिवाय लिहायचं नाही. अहो तसंच आपण करायला पाहिजे ना. जीवनामध्ये आपण वागताना खूप जण म्हणतात, अहो आम्ही ऐकलं. त्याच्याबद्दल पण मजा सांगतो तुम्हाला. एक दिवशी काय आहे, महाराज आले आणि महाराज म्हणाले, अरे ताई जरा मला पाणी आण. असं ताईला म्हणतो. कळलं ना? ताईला ऐकू येत आहे बरोबर. आणि दुसरा आहे तो मुका आणि बहिरा आहे, त्याला फक्त महाराजांनी खून केली. कळलं? आता मुका बहिरा आहे ना, तो गेला पटकन घरामध्ये आतमध्ये आणि तो प्याल्यामध्ये पाणी घेऊन आला. आता ताईला सांगितलं, ताईने ऐकलं, ताई गेली घरात. तिचं काहीतरी दुसरं काम होतं ते करत बसली, तिने पाणी आणलं नाही. आता मला सांगा, महाराजांचं कोणी ऐकलं? महाराजांनी जे सांगितलं काम ते कोणी ऐकलं? त्या ताईने ऐकलं की जो मुका बहिरा आहे त्यांनी ऐकलं? म्हणजे ज्यांनी काम केलं त्याने ऐकलं ना, त्याने ऐकलं पण उपयोग आहे. तसंच आपण जे ऐकतो तशी कृती व्हायला पाहिजे. जर कृती केली तर आपण ऐकलं, आणि तशी कृती केलं नाही तर काय? ते म्हणतात ना, नळी पंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. समजल्याने वर्तले त्याचे भाग्यशाली राहिले. हो, नाही तेच म्हणतो, समजले आणि वर्तले. पहिल्या गोष्ट म्हणजे ते समजून घ्यायला पाहिजे. म्हणून इथे आपण म्हटलं ना, बोधरूपा. कसा आहे गणपती? कसा आहे? बोधरूप आहे. कळलं ना? आणि त्याने कसं होतं, भ्रांतीची पडळं निघून जातात, भ्रम नाहीसे होतात. तसं आचरण केलं तर. म्हणून म्हटलं श्रवण मनन ही क्रिया कधी होते? मनन क्रिया झाल्यानंतर आपल्या सगळ्या शंका नाहीशा होतात. आणि एकदा शंका नाहीशा झाल्यानंतरच आपण निधिध्यास करू शकतो. आपण त्याचा ध्यास कधी लागतो आपल्याला नाही झाला. कळलं की नाही? म्हणून यांनी म्हटले बघा,
सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले, प्रपंची निवाले साधू संगे. बघा, सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले. आणि एकदा आपण या हरिपाठामध्ये, हरी म्हणजे आता आपल्याला सगळ्यांना हरी कळलेला आहे, कळलं ना? आणि आपल्याला त्याची लक्षण पण माहिती आहे. सत चित आनंद आणि प्रकाश ही जी लक्षणं आहेत ती हरीची लक्षणं आहेत. आणि तीच लक्षणं आपली आहेत, कळलं की नाही? आणि तीच लक्षणं आपली असल्यामुळे आपण ठरवलं मीच हरी आहे, कळलं की नाही? हरी हा दुसरा तिसरा कोणी नाही, मीच आहे. कारण माझ्या आत बसलाय ना हरी, मग मी स्वतःला हरी का म्हणायचं नाही, हरीसारखं का वागायचं नाही? म्हणून त्यांनी म्हटलंय सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले आणि प्रपंच निवाले साधू संगे. बघा, आता प्रपंचामध्ये वागणारे जे असतात ना, संसारामध्ये वागणारे, हे कधी निवतात? जेव्हा या साधूच्या सान्निध्यात येतात, साधूच्या संगतीत येतात, तेव्हा त्यांना ती ज्ञानदृष्टी प्राप्त होते आणि मग ते शांत होतात. शांत झाले की कसं होतं? येणे दश दिशा आत्माराम, त्यांना सगळ्या ठिकाणी देवच दिसायला लागतो. सर्वाभूती भगवत भाव हे जे ज्ञानाचं मुख्य लक्षण. तर आपल्याला हे एकच करायचं. बघा, हे हळूहळू आपल्याला समजून घ्यायचंय, कळलं ना? मी आता पाहिलं, सुरुवातीला मी ह्याच्या पद्धतीने बोललो असं तुम्हाला कळलं नसतं, पण आता बघा, आता खूप जणांना समजायला लागले माझी भाषा, कळलं की नाही? हळूहळू. म्हणजे हे कधी समजेल? सतत सातत्य पाहिजे. इव्हन तुम्हाला सांगतो मजा म्हणून की मी जेव्हा महाराजांकडे सुरुवातीला जायला लागलो, अहो महाराजांची भाषा मला कळत नव्हती, महाराज काय बोलायचे समजत नव्हते, पण तरी पण मी सातत्याने जात राहिलो. आणि नंतर मग आता काय सहज महाराज काही बोलले तरी पटकन मला कळतं, हा बरोबर जातो. कारण ते काय बोलतात, कुठल्या भावाने बोलतात. कारण सहज म्हटलं वस्तू एक आपण एक, हा हिन विवेक, परब्रह्म वस्तूच मी हा विवेक, काय कळलं? आपला समज असं होतो वस्तू म्हणजे आपण एखादी वस्तू असं समजतो, पण नाही, वस्तू हे परब्रह्माला म्हटलं जातं. म्हणजे परब्रह्म वस्तू ही काहीतरी निराळी आहे आणि मी काहीतरी निराळा आहे असं समजणं हा हीन विवेक. मग मीच परब्रह्म वस्तू आहे हा विवेक, कळलं की नाही? ह्याच्यासाठी आपण एकच गोष्ट करायची की आपल्याला दश दिशेमध्ये आत्माराम दिसायला पाहिजे. ही संपूर्ण सृष्टी ही ईश्वराने निर्माण केली आहे, स्वतःमध्ये निर्माण केलेली आहे. म्हणून आपण म्हणतो ना, घटकुंड्यादिकं सर्वं मृत्तिकामात्र च तद्वत् ब्रह्म जगत् सर्वं इति वेदांत डिंडिमा. वेद गर्जना करून सांगतात, कळलं ना? नंतर शंकराचार्यांनी म्हटले ब्रह्मनामावलीमध्ये, कळलं ना? आणि पुढे ते म्हणतात श्लोकादेन प्रवेक्ष्यामि यद्युक्तं ग्रंथकोटिभिः ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा. हे संपूर्ण काय हो? आत्मारामच आहे, कळलं की नाही? या आत्मारामाची ओळख करण्यासाठी आपण एकच गोष्ट करायची, या संत संघामध्ये यायचं. सद्गुरु माऊलीच्या कृपेने आपल्याला सगळ्यांना हे सामर्थ्य प्राप्त व्हावं ही श्रीचरणी प्रार्थना.